हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. जसं नाव डिअर नसेल आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समर्थ. तुम्हाला टीच करतो ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीच्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय अँटीनेटल केअर. अँटीनेटल केअर हा एक खूप इम्पॉर्टंट आणि खूप सोपा टॉपिक आहे आणि तो एक्झामिनेशनच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. जर आपण बघितलं तर अँटीनेटल केअर जो काही वर्ड आहे, या वर्ड जर आपण मिनिंग बघितला तर सिंपल जो काही नेटल वर्ड आहे, नेटल इट मीन्स जो काही बर्थ आहे त्या बर्थला काय करतो, शो करतो. आणि जो काही अँटी आहे, अँटी इट मीन्स बिफोर दी बर्थ जो काही टाइम पिरियड असणार आहे, दॅट्स टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज अ अँटीनेटल टाइम पिरियड. आणि जो काही अँटीनेटल टाइम पिरियड असणार आहे, ह्या टाइम पिरियडमध्ये काय करायचं, आपल्याला मदरला केअर प्रोव्हाइड करायची. दॅट्स कॉल्ड ॲज अ अँटीनेटल केअर. आता या अँटीनेटल केअरलाच अनदर वर्ड म्हणजे आपण बघितलं त्याला म्हणणार आहे प्रीनेटल केअर. अनदर वर्ड आहे त्याला प्रीनेटल केअर. आणि हे जे काही प्रीनेटल केअर आहे ही स्टार्ट होते, म्हणजे जो काही अँटीनेटल टाइम पिरियड आहे हा स्टार्ट होतो फ्रॉम कन्फर्मेटरी डायग्नोसिस. कन्फर्मेटरी डायग्नोसिस पासून तो स्टार्ट होणार आहे आणि एंड होणार आहे ॲट अ चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थला तो काय होतो, एंड होतो. असा टाइम पिरियडमध्ये काय करायचं, आपल्याला मदरला केअर प्रोव्हाइड करायची. आता ही केअर प्रोव्हाइड करणं का गरजेचं असणार आहे, तर याच्यामध्ये काय होतं तर जो काही अँटीनेटल टाइम पिरियड आहे, ह्या अँटीनेटल टाइम पिरियडमध्ये खूप सारे चेंजेस होतात, फिजिओलॉजिकल चेंजेस होणारे मदरच्या बॉडीमध्ये. आणि त्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये मदरला काय करायचं, प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करायची. प्रॉपरली जी काही मदरची बॉडी आहे त्या बॉडीची नीड काय करायची, फुलफिल करायची. आणि जी काही नीड आहे ती जर फुलफिल झाली तर जो काही हेल्दी चाइल्ड असणार आहे, जी काही चाइल्ड बर्थ असणार आहे, ही काय होणार आहे, विदाऊट कॉम्प्लिकेशन होणार आहे. आणि जो काही चाइल्ड बर्थ आहे तो काय असणार आहे, टोटली हेल्दी असणार आहे. सो हे जे काही टोटल अँटीनेटल केअर याची जर आपण डेफिनेशन बघितली तर डेफिनेशन आहे असणार आहे का, केअर प्रोव्हाइडेड टू द मदर फ्रॉम, जी काही केअर आहे ती काय करायची, प्रोव्हाइड करायची टू द मदर फ्रॉम, कधीपासून, जो काही कन्फर्मेटरी डायग्नोसिस आहे त्या कन्फर्मेटरी डायग्नोसिस ऑफ प्रेग्नन्सी टू जो काही चाइल्ड बर्थ आहे, या चाइल्ड बर्थपर्यंत काय करायचं, आपल्याला टोटल केअर प्रोव्हाइड करायची. आता त्या केअरमध्ये आपण काय प्रोव्हाइड करतो, तर केअरमध्ये आपण प्रोव्हाइड करणारे जे काही हेल्थ टिप्स आहे त्या हेल्थ टिप्स प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर जे काही हेल्थ ॲडवाइसेस आहे त्या हेल्थ ॲडवाइसेस काय करणार आहे, मदरला प्रोव्हाइड करणार. आणि ज्या काही टेस्ट आहेत या टेस्ट पण काय करायच्या, मदरला अँटीनेटल चेकअप्स वगैरे टोटल करायचे असणार. आता हे जे काही टोटल केअर असणार आहे त्याला आपण म्हणणार सिंपलमध्ये अँटीनेटल केअर. आता जर आपण या अँटीनेटल केअरचे एम्स बघितले तर एम्स मध्ये नंबर 1 एम्स असणार आहे टू प्रोटेक्ट, प्रमोट अँड मेंटेन हेल्थ ऑफ चाइल्ड अँड जो काही म्हणजे जो फिटस असणार आहे तो फिटस, आणि जे काही मदर आहे त्या मदरचं काय करायचं, जे काही हेल्थ आहे, हेल्थ स्टेटस आहे ते काय करायचं, मेंटेन करायचं. म्हणजे जे काही हेल्थ स्टेटस आहे ऑलरेडी त्यांचा त्याला प्रोटेक्ट करणार आहे, तेच हेल्थ स्टेटस काय करायचं, प्रमोट करायचं. म्हणजे जी काही हेल्थ आहे ती हेल्थ काय करायची, ॲट अ पीक लेवलपर्यंत ती काय करायची, न्यायची आहे. म्हणजे काय, प्रमोशन ऑफ दिस हेल्थ करायचं. त्यासोबतच जी काही हेल्थ आपण प्रमोट केलेली आहे त्या हेल्थला मेंटेन करून ठेवायचं. यासाठी काय असणार आहे, अँटीनेटल केअर आपण मदरला देणार आहे, किंवा हा काय असणार याचा एम असणार आहे. देन सेकंड वन जर आपण एम बघितला तर सेकंड एम आहे अर्ली डिटेक्शन ऑफ हाय रिस्क प्रेग्नन्सी. ज्या काय हाय रिस्क प्रेग्नन्सीज आहे या हाय रिस्क प्रेग्नन्सीज काय करायचं, अर्ली डिटेक्शन करायचं. आणि त्याच्यासोबतच काय करणार आपण, मॅनेजमेंट, त्या हाय रिस्क प्रेग्नन्सीचं मॅनेजमेंट करायचं, जेणेकरून जे काही कॉम्प्लिकेशन्स आहे हे कॉम्प्लिकेशन्स काय होणार, टोटली प्रिव्हेंट होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे रिड्यूस मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्टॅलिटी. रिड्यूस मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्टॅलिटी. जो काही मॉर्टॅलिटी रेट आहे मदर्स आणि इन्फंटचा, हा मॉर्टॅलिटी रेट काय करायचा, आपल्याला रिड्यूस करायचा. आणि हा रिड्यूस करण्यासाठी जी काही अँटीनेटल केअर आहे ही अँटीनेटल केअर काय करायची, मदरला डिलिव्हर करायची. जेवढ्या पर्सेंटाईलनी, जेवढ्या फ्रिक्वेन्सीनी मदरला अँटीनेटल केअर प्रॉपरली डिलिव्हर झालेली असणार आहे, अकॉर्डिंग टू दॅट जो काही मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट असणार आहे हा काय होणार आहे, डिमिनिश होणार आहे किंवा रिड्यूस होणार आहे. आणि ते करण्यासाठी जी काही अँटीनेटल प्रीनेटल केअर असणार आहे ती मदरला प्रॉपर डिलिव्हर होणं खूप गरजेचं असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे टू इन्क्रीज फिजिकल, मेंटल अँड सोशल हेल्थ ऑफ दी मदर. To increase physical, mental and social health of मदर. जी काय मदर आहे त्या मदरचे कोणते, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ काय करायची, मेंटेन करायची. आणि काय करायचं, प्रमोट करायचं, ती इन्क्रीज करायची. त्या इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, जे काही फिटस आहे ते फिटसची हेल्थ पण काय असणार आहे, प्रॉपरली मेंटेन असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट.
जे काही ट्रीटमेंट आहे हे जे अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट त्याचं काय करायचं मॅनेजमेंट करायचं. म्हणजे प्रेग्नन्सीचे जे काही कॉम्प्लिकेशन असेल किंवा जे काही मायनर जे काही फॉर्म्स असतात किंवा मायनर जे काही प्रॉब्लेम्स आहेत प्रेग्नन्सीचे ते काय करायचे अर्ली डिटेक्ट करायचे, न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स बघायचे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज बघायच्या आणि त्याला काय करायचं अर्ली ट्रीटमेंट करायचं, अर्ली काय करायचं मॅनेज करायचं. देन नेक्स्ट असणार आहे प्रिपेअर मदर फॉर अ लेबर, टू प्रिपेअर मदर फॉर लेबर. आता जी काही मदर आहे या मदरला काय करायचं डिलिव्हरीसाठी किंवा लेबरसाठी काय करायचं प्रिपेअर करायचं. आता डिलिव्हरी आणि लेबर सोबतच काय करायसाठी जो काही प्युरपेरियल पिरियड असणार आहे या प्युरपेरियल पिरियडसाठी पण काय करायचं मदरला रेडी करायचं. प्युरपेरियल पिरियड म्हणजे जो काही डिलिव्हरी झाल्यानंतर जो काही 6 वीकचा टाइम पिरियड असणार आहे, ज्या टाइम पिरियडमध्ये जे काही प्रेग्नन्सीमध्ये झालेले चेंजेस काय होतात टोटली रिव्हर्स होतात. मदर काय होते जे काही प्री प्रेग्नंट स्टेजला जशी असते त्याची हेल्थ तशीच काय होणार ती पूर्ण येणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे प्युरपेरियल पिरियड आणि त्या प्युरपेरियल पिरियडसाठी काय करायचं मदरला प्रिपेअर करायचं. त्याच्यासोबतच काय जे काही मदरिंग असणार आहे या मदरिंगसाठी पण काय करणार आहे मदरला आपण प्रिपेअर करणार आहे. जेणेकरून काय होणार आहे जे काही बेबी आहे या बेबीला जे काही मदरिंग किंवा जी काही मॅटर्नल केअर मदर प्रोव्हाइड करणार आहे त्या केअरमध्ये काहीही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होणार नाही. जेणेकरून काय होणार आहे जी काही मदर आहे ही मदर प्रॉपरली त्या बेबीला केअर प्रोव्हाइड करणार आहे. याच्यासोबतच या मदरिंग सोबतच काय असणार आहे लॅक्टेशन. जे काही लॅक्टेशन आहे हे लॅक्टेशन मध्ये काय करणार आहे मदर बेबीला फीड करणार आहे जेणेकरून जे काही बेबीची हेल्थ आहे ही काय होणार आहे ॲट ऑप्टिमम लेवलला जाऊन पोहोचणार आहे. देन टू एन्श्युअर देर इज अ सेफ बर्थ, जे काही बर्थ आहे ती बर्थ कायसाठी सेफ होण्यासाठी काय करतो आपण हा जो काही एम्स आहे किंवा अँटीनेटल केअर काय करतो प्रोव्हाइड करतो मदरला फॉर सेफ लेबर और सेफ डिलिव्हरी. म्हणजे जर मदरला ऑलरेडी लेबरमध्ये काय काय चेंजेस होणार हे जर माहीत असेल तर त्या कंडिशनमध्ये जी काही मदर आहे ती स्वतःला काय करणार आहे प्रिपेअर करणार आहे आणि जी काही अँझायटी असणार त्याची ती काय होते रिड्यूस होते. आणि ड्यू टू दॅट जी काही मदर असणार आहे ती काय करणार आहे सेफ लेबर देणार आहे किंवा सेफ लेबरसाठी काय असणार आहे प्रिपेअर्ड असणार आहे. यासाठी काय करतो आपण जे काही अँटीनेटल केअरचे ही अँटीनेटल केअर काय करतो आपण मदरला प्रोव्हाइड करतो. आता अँटीनेटल केअरमध्ये आपण एम्स ऑफ द अँटीनेटल केअर बघितले. देन याच्यानंतर आपण बघणार आहे व्हॉट आर द ॲडवाइसेस ऑफ देर इज अ अँटीनेटल केअर. जी काही अँटीनेटल केअर आहे या अँटीनेटल केअरमध्ये आपण काय काय ॲडवाइसेस करणार आहे काय ॲडवाइस करतो मदरला जेणेकरून जी काही मदरची हेल्थ आहे ही हेल्थ काय होते प्रॉपरली मेंटेन राहते. याच्यामध्ये ॲडवाइसमध्ये नंबर 1 असणार आहे रेग्युलर चेकअप. ॲडवाइस काय ॲडवाइस करणार आहे याच्यामध्ये नंबर 1 आहे रेग्युलर चेकअप. आता जे काही अँटीनेटल टाइम पिरियड आहे या अँटीनेटल टाइम पिरियडमध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर टू देर इज थर्ड ट्रायमिस्टर या 3 ट्रायमिस्टरमध्ये काय करायचं मदरला प्रॉपरली रेग्युलर चेकअप करण्यासाठी काय करायचं प्रमोट करायचं आणि तिला ॲडवाइस करायचं. आता रेग्युलर चेकअपमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर रेग्युलर चेकअपमध्ये मदरचं इन्क्लूड होणार आहे जे काही UAGs आहेत कमीत कमी 3 UAG किंवा सोनोग्राफिक ज्या काही टेस्ट आहेत या कमीत कमी 3 टेस्ट काय करायच्या आहे मदरला करायचे आहे. ते जे काही अल्फा फिटो प्रोटीनचं टेस्ट असणार आहे त्या टेस्ट आपण मदरला ॲडवाइस करणार आहे. आणि बाकी जे काही रेग्युलर चेकअप असणार आहे रिगार्डिंग देर इज जो काही ॲब्डोमिनल सर्कम्फरन्स आहे मदरचा जेणेकरून आपल्याला समजणार आहे की जे काही आपलं ॲम्निओटिक फ्लुइड आहे मदरच्या बॉडीमध्ये ते किती पर्सेंटाईलमध्ये आहे कमी झालंय किंवा जास्त झालंय का म्हणजे काय अर्ली डिटेक्शन ज्याच्यामुळे होऊ शकतं ते आहे अर्ली म्हणजे रेग्युलर चेकअप. मदरला काय ॲडवाइस करणार आपण रेग्युलर चेकअप करणार आहे जेणेकरून जे काही कॉम्प्लिकेशन्स आहे हे कॉम्प्लिकेशन किंवा डिसऑर्डर डेव्हलप होणार नाही. देन नेक्स्ट आहे रेस्ट अँड स्लीप. म्हणजे प्रॉपर मदरला काय भेटली पाहिजे रेस्ट भेटली पाहिजे जेणेकरून काय होणार आहे मदरची जी काही हेल्थ आहे ही हेल्थ काय होईल प्रॉपरली मेंटेन होईल. त्यासाठी काय करतो आपण जी काही रेस्ट आणि स्लीप आहे ती मदरला प्रॉपरली ॲडवाइस करतो आणि जी काही मदरची स्लीपचं जे सायकल आहे ही सायकल प्रॉपरली मेंटेन होण्यासाठी मदरला काय करणार आपण ॲडवाइस करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन. वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन जे काही वॅक्सिनेशन आहे मदरचं मॅटर्नल वॅक्सिनेशन आणि मॅटर्नल इम्युनायझेशन अकॉर्डिंग टू इम्युनायझेशन शेड्यूल आपण काय करतो मदरला टोटली प्रोव्हाइड करतो डिलिव्हर करतो जेणेकरून जे काही डिसीजेस डेव्हलप होणार आहे या डिसीजेसच्या अगेन्स्ट मदरकडे काय असणार आहे अँटीबॉडीज असणार आहे आणि जी काही इम्युनिटी आहे ती इम्युनिटी ऑलरेडी मदरकडे असणार आहे ज्यामुळे जे काही डिसीजेस आणि जे काही कॉम्प्लिकेशन्स आहे हे कॉम्प्लिकेशन्स काय होतात प्रिव्हेंट होतात. देन नेक्स्ट असणार आहे न्यूट्रिशन अँड हेल्दी डाएट. मदरला आपण ॲडवाइस करणार आहे रिगार्डिंग न्यूट्रिशन अँड हेल्दी डाएट. जो काही डाएट आहे मदरचा तो डाएट काय करणार आहे आपण ॲडवाइस करणार आहे जेणेकरून काय होणार मदर जी काही न्यूट्रिशनल नीड आहे ते न्यूट्रिशनल नीड काय होणार आहे फुलफिल होणार आहे आणि ज्या काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहे त्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज मदरमध्ये डेव्हलप होणार नाही. आणि जर त्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज मदरमध्ये डेव्हलप होत नसेल तर जे काही कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत बेबीमध्ये किंवा इन्फंटमध्ये त्या डेव्हलप होणार नाही आहे. सो जो काही न्यूट्रिशन आहे तो न्यूट्रिशन पण काय असणार आहे इम्पॉर्टंट ॲडवाइस असणार आहे मदरसाठी. देन नेक्स्ट असणार आहे एक्सरसाइज.
एक्सरसाइज, जी काही एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइज मदरला सांगणार आहे, जेणेकरून मदरची जी काही हेल्थ आहे ती हेल्थ काय असणार आहे, प्रॉपर असणार आहे. आता मोस्टली काय होतं, ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी जे काही मदर्स आहे या मदर्समध्ये कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस काय होतात, ते इन्क्रीज होतात. कारण जी काही मोटॅलिटी असते आपल्या इंटेस्टाईन सिस्टीमची, त्या इंटेस्टाईनची काय होते, रिड्यूस होते. आणि ड्यू टू दॅट मदरमध्ये काय होणार आहे, जे काही कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स आहे हे डेव्हलप होणार. आणि कॉन्स्टिपेशनमुळे काय होणार आहे, परत मदरला अनदर जे काही प्रॉब्लेम्स आहे ते त्याला सफर करावं लागणार आहे. त्यामुळे काय आहे, मदरला जे काही एक्सरसाइज आहे हे एक्सरसाइज काय केली जाते, ऍडवाइस केली जाते, जेणेकरून काय होणार नाही, मदर जे काही कॉन्स्टिपेशन आहे ते टोटली प्रिव्हेंट होईल आणि मदरची हेल्थ जी काय असणार आहे ती प्रॉपरली डेव्हलप राहील. देन नेक्स्ट, अवॉइड सबस्टन्सेस. आता सबस्टन्सेस कोणते, तर असे सबस्टन्सेस जे काय करू शकतात, बेबीला हार्म करू शकतात. म्हणजे जे काही ड्रग ॲडिक्शन असणार आहे मदर, ते ड्रग ॲब्यूज काय करायचे, मदरचं प्रिव्हेंट करायचे, ते मदरला काय करायचं, ॲडवाइस करायचे, जेणेकरून काय होणार आहे, जे काही इफेक्ट्स आहेत ते इफेक्ट्स, बॅड इफेक्ट्स बेबीवरती पडणार नाही, मदरच्या हेल्थवरती पण काय होणार नाही, पडणार नाही, जेणेकरून जो काही बेबी आहे तो काय होणार आहे, हेल्दी बेबी प्रोड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट, देर इज अ मेंटल स्टेट किंवा मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ और मेंटल स्टेट, जे काही मेंटल स्टेट आहे मदरचं, हे मेंटल स्टेट काय करायचं, प्रॉपरली मेंटेन करायचं, प्रॉपरली काय करायचं, मदरला एक्सप्लेन करायचं, काउन्सिल करायचं, जेणेकरून मदरचं जे काही मेंटल हेल्थ स्टेटस असणार आहे हे काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे रिगार्डिंग द प्रेग्नन्सी, लेबर आणि जो काही प्युरपेरियल पिरियड असणार आहे, मदरिंग असणार आहे त्याच्यासाठी. जर मदरचं हेल्थ स्टेटस, मेंटल हेल्थ स्टेटस जर मदरचं प्रॉपरली नसेल, तर त्या कंडिशनमध्ये जे काही मदरमध्ये डिप्रेशनचे चान्सेस, त्याच्यानंतर जे काही अवॉइडन्स ऑफ द चाइल्ड असणार आहे हे डेव्हलप होऊ शकतात. आणि ते प्रिव्हेंट होण्यासाठी जे काही मेंटल हेल्थ आहे मदरची ती काय करायची, प्रॉपरली मेंटेन करायची. देन नेक्स्ट असणार आहे बॉडी मूवमेंट. मदरला ऍडवाइस करायचं ते स्वतःचं काय करायचं, बॉडी मुवमेंटसाठी. जर मदर बॉडी मुवमेंट करत नसेल तर अगेन तिला काय होणार आहे, जे काही कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स आणि जे काही डायजेस्टिव्ह रिगार्डिंग जे काही प्रॉब्लेम्स आहे ते डेव्हलप होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. आणि ते चान्सेस डेव्हलप होऊ नये म्हणून काय करणार आहे, आपण मदरला बॉडीचे मुवमेंट करण्यासाठी काय करणार आहे, आपण ऍडवाइस करणार आहे. आणि जे काही एक्सरसाइज असणार आहे त्या मदरला काय करणार आहे, टीच करणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, जे काही कॉम्प्लिकेशन्स हे काय होतील, प्रिव्हेंट होतील. देन नेक्स्ट असणार आहे पॉझिटिव्हनेस. जे काय मदरमध्ये पॉझिटिव्हनेस काय करायचा, डेव्हलप करायचा रिगार्डिंग द प्रेग्नन्सी. देन नेक्स्ट अवेअरनेस. अवेअरनेस कशाचं रिगार्डिंग, अवेअरनेस रिगार्डिंग देर इज अ मॅटर्निटीच्या रिगार्डिंग काय करायचं, अवेअरनेस प्रोड्यूस करायचा, प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर प्रॉपर जी काही चाइल्ड केअर आहे त्या चाइल्ड केअर विषयी आणि जो काही मदरिंग आहे त्या मदरिंग विषयी काय करायचं, प्रॉपर अवेअरनेस मदरला प्रोड्यूस करायचं, जेणेकरून काय करायचं, मदरला लर्न करायचं, टीच करायचं, जेणेकरून काय होणार आहे, जी काही मदर आहे त्या मदरमध्ये अवेअरनेस प्रोड्यूस होईल रिगार्डिंग दी प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन, त्यामुळे काय होणार आहे, मदरला लर्न होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे हायड्रेशन स्टेटस ऑफ दी मदर. ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय असणार आहे, जे काही मदरचं हायड्रेशन स्टेटस आहे हे हायड्रेशन स्टेटस प्रॉपरली मेंटेन राहिलं पाहिजे, जेणेकरून जे काही ग्रोथ ऑफ द बेबी आहे आणि जे काही अम्निओटिक फ्लुइड आहे अराउंड द बेबी हे काय होईल, प्रॉपरली फॉर्मेशन होणार आहे. त्यासाठी काय करायचं, मदर जे काही हायड्रेशन स्टेटस असणार आहे हे हायड्रेशन स्टेटस काय करायचं, मेंटेन करायचं. मदरला प्लेंटी ऑफ फ्लुइड काय करायचं, ऍडवाइस करायचं, जेणेकरून काय होणार आहे, जे काही मदर आहे मदरचं स्वतःचं पण हायड्रेशन मेंटेन राहील. देन नेक्स्ट मेडिकेशन्स. आता मेडिकेशन म्हणजे कोणते, जे काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स असणारे आणि जे काही प्रेग्नन्सी मेडिकेशन्स असणारे हे प्रेग्नन्सी मेडिकेशन विषयी काय करायचं, मदरला ऍडवाइस करायचं. आणि जे काही अनदर हार्मफुल मेडिकेशन्स असणारे याच्याविषयी काय करायचं, मदरला प्रॉपरली ऍडवाइस करायचं, जेणेकरून काय होणार आहे, जे काही प्रिव्हेंशन होणार आहे हार्म मेडिकेशनचं जे काही बेबीवरती आणि मदरच्या हेल्थवरती. आणि जे काही प्रॉपर मेडिकेशन्स असणारे प्रेग्नन्सीचे हे प्रॉपर मेडिकेशन काय करायचे, मदरला ऍडवाइस करायचे, जेणेकरून मदरचं जे काही हेल्थ आहे ती हेल्थ काय होणार आहे, मेंटेन होणार आहे. देन नेक्स्ट योगा. योगा पण काय करायचा, मदरला ऍडवाइस करायचा, जेणेकरून मदरची जी काही हेल्थ आहे ही हेल्थ काय होणार आहे, प्रॉपरली मेंटेन होणार आहे. आणि मदरचं जे काही मेंटल स्टेट असणार आहे हे काय टोटली रिलॅक्स असणार आहे. आणि रिगार्डिंग दी प्रेग्नन्सी तिचं काय असणार आहे, पॉझिटिव्ह ओरा असणार आहे. देन नेक्स्ट आहे फिअर अँड दी एन्झायटी. मदरला फिअर आणि एन्झायटी विषयी काय करायचं, प्रॉपरली टीच करायचं, ऍडवाइस करायचं. जो काही मदरचा फिअर आहे, मदर जे काही एन्झायटी आहे ते मदरची जे काही क्वेश्चनिंग आहे त्या क्वेश्चनिंग मध्ये आपण बघून घ्यायचं, असेसमेंट करायची. आणि ड्यू टू दॅट असेसमेंट काय होणार आहे, जे काही फिअर आणि एन्झायटी असणार आहे मदरची त्याच्याविषयी आपण काय करणार, मदरला ऍडवाइस करणार आहे. ऍडवाइस केल्यानंतर जे काही मदर आहे या मदरमध्ये काय होणार आहे, जे काही तिची एन्झायटी आणि फिअर लेवल असणार आहे हे रिड्यूस होणार आहे. आणि बाय दॅट रिड्यूसमेंट, त्या रिड्यूस झाल्यानंतर काय होणार आहे, मदरमध्ये एक पॉझिटिव्ह काय असणार आहे, पॉझिटिव्हनेस असणार आहे रिगार्डिंग दी प्रेग्नन्सी. आणि मदरचं जे काही फिअर असणार आहे ते रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट आहे देर इज अ ट्रॅव्हलिंग. जी काही ट्रॅव्हलिंग आहे मदरची,
ती ट्रॅव्हलिंग काय करायला सांगायचं, रिड्यूस करायला सांगायची. एक्स्ट्रा जे काही व्हेकल ट्रान्सपोर्टेशन असणार आहे त्याच्या थ्रू मदरला काय करायचं, जे काही रेस्ट करण्यासाठी सांगायचं आणि जे काही ट्रॅव्हलिंग आहे यासाठी काय करायचं, रिड्यूस करायचं. जेणेकरून काय, जे काही प्रेग्नन्सी टाइम पिरियडमध्ये जे काही आपले हार्मफुल इव्हेंट्स असणार ते हार्मफुल इव्हेंट्स किंवा जे काही रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स आहे हे काय करू शकतो आपण, प्रिव्हेंट करू शकतो. देन नेक्स्ट आहे डेंजर साईन ऑफ द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचे जे काही डेंजर साईन्स आहे या डेंजर साईन रिगार्डिंग मदरला काय करायचं, टीच करायचं. आता डेंजर साईन मध्ये कोणते, जे की म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये काय होऊ शकतात, डेव्हलप होऊ शकतात, मदरला फील होऊ शकतात, ते साईन काय करायचे, मदरला टीच करायचे. रिगार्डिंग देर इज हायपर टेन्शन असेल, त्याच्यानंतर जे काही डायबिटीज असणार आहे, जे काही डिझिनेस वगैरे असणार हे काय मदरला टोटल साईन टीच करायचे. जेणेकरून काय होणार आहे, मदरला प्रॉपरली समजल्यानंतर मदर लगेच काय करणार आहे, आपल्या हॉस्पिटलकडे रन करणार आहे आणि ते काय होणार आहे, इझिली डिटेक्शन होणार आहे, अर्ली डिटेक्शन होणार आहे आणि अर्ली मॅनेजमेंट होणार आहे. आफ्टर दॅट द लास्ट वन, फॉलो. जो काही फॉलोअप आहे हा मदरला देण्यासाठी विसरायचं नाहीये. जेणेकरून काय होणार आहे, मदर जी काही ती प्रॉपर अगेन हॉस्पिटलला काय होणार आहे, अँटीनेटल केअर आणि अँटीनेटल व्हिजिटसाठी परत येणार आहे. जेणेकरून काय होणार आहे, जे काही मदरमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होत आहे का काही टाइम पिरियड नंतर हे आपल्याला काय होणार आहे, समजणार आहे. आणि हे सगळे काय असणार आहे, ॲडवाइसेस असणार आहे ऑफ दर इज अँटीनेटल केअर. आणि या अँटीनेटल केअरमध्ये काय करायचं, आपल्याला टोटली मदरला प्रॉपर केअर प्रोव्हाइड करायची. टू कशासाठी, तर प्रॉपर जो काही आउटकम आहे बेबीचा, जो काही बर्थ आहे ती सेफ बर्थसाठी आणि प्रॉपर जे काही मदरची आणि जे काही चाइल्डची हेल्थ आहे या हेल्थचं मेंटेनन्ससाठी. सो इथं हा पॉईंट आपला कव्हर झालेला आहे. थँक्यू सो मच.